नमस्कार. मी डॉक्टर केतकी भट. धुळे येथे 80 फुटी रोडवर मनच्चक्षू आय केअरद्वारे मी 2015 पासून साधारणतः नेत्रांना नेत्रसेवा पुरवत आहे. माझे उत्तर महाराष्ट्रातील पहिली कॉर्निया स्पेशलिस्ट म्हणून मनच्चक्षू आय केअर हॉस्पिटल हे ओळखले जाते. कॉर्निया म्हणजे बुबुळ प्रत्यारोपण. MS ऑफ्थॅल्मॉलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर मी बुबुळाचे प्रत्यारोपण म्हणजे कॉर्निया याचे विविध आजारांवरचे प्रशिक्षण तमिळनाडू येथील अरविंद आय हॉस्पिटल येथे सुप्रसिद्ध हॉस्पिटलमधून घेतले आहे. डोळ्यांच्या बुबुळांच्या आजारांसोबतच त्याहून जास्त कॉमनली दिसणारा आजार म्हणजे कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू हा प्रमुख आजार दिसतो. आपल्या डोळ्यातील नॅचरल लेन्स ही अशी काचेसारखं दिसते, परंतु जेव्हा कोणाला कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू होतो तेव्हा डोळ्यातली लेन्स ही पांढरी किंवा त्याच्यावर धुसरपणा येतो. यावर उपचार म्हणजे विविध प्रकारच्या लेन्सेसने मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे. आपल्याकडे बिनटाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन ज्याद्वारे फेको पद्धतीचे ऑपरेशन बिनटाक्याचे होते, ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या मोनोफोकल अथवा मल्टीफोकल लेन्सेस या वापरल्या जातात. मल्टीफोकल लेन्सेसचा फायदा म्हणजे ऑपरेशन नंतर आपल्याला चष्मा लावायची, जवळच्या कामाचा चष्मा लावायची गरज मल्टीफोकल या लेन्सेसमध्ये पडत नाही. ही सर्व प्रकारचे ऑपरेशन हे बिनटाक्याचे असते. मोतीबिंदू नंतर होणारा दुसरा कॉमनली बघणारा आजार म्हणजे काचबिंदू. काचबिंदू या आजारामध्ये जसे हे डोळ्याचे प्रेशर वाढल्यामुळे मागच्या नसेवर परिणाम होतो आणि मागच्या नसेवर सूज येऊन किंवा मागची नस सुकून जाऊन त्याच्यामध्ये परमनंट व्हिज्युअल लॉस म्हणजे काचबिंदूमुळे होणारी नजर जी आहे ती नेहमीसाठी आपली नजर चालली जाते. त्यामुळे काचबिंदूचे लवकरात लवकर रोग निदान आणि त्याची ट्रीटमेंट ही गरजेची आहे. तसेच तिसरा आजार म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी. डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर डायबिटीस अथवा ब्लड प्रेशरमुळे मागच्या पडद्यावर विविध प्रकारच्या आजार होऊ शकतात. या आजारांचे अचूक निदान लवकरात लवकर झाले तर पेशंटच्या पुढच्या नेत्ररूपी वाटचालीसाठी ते चांगले असते. डोळ्यांच्या विविध आजारांच्या मोतीबिंदू जसे विविध आजारांसाठी आपलं हे मशीन आहे, ज्याच्यामध्ये आपण मशीनमध्ये स्लिट लॅम्प पण आहे. हा म्हणजे जसं आपण डोळ्यांचे विविध आजाराचे निदान करण्यासाठी 3 स्टेप स्लिट लॅम्प म्हणजे 3 पद्धतीने याच्यात मॅग्निफिकेशन वेगवेगळं दिसतं आणि आपण त्याचं निदान अचूक निदान होऊ शकतं. तसेच हे अशा प्रकारचे फोटोग्राफ येतात, त्यामुळे पेशंटला आपल्याला दाखवण्यास मदत होते आणि आजाराचं निदान नक्की झाल्यामुळे उपचार पद्धती चांगली करता येते. विविध आजार जसे मोतीबिंदू, ह्या प्रकारचा मोतीबिंदू, पूर्ण मॅच्युअर कॅटरॅक्ट, तसेच डोळ्यांवरची पापणीवरची सूज, ज्या ॲलर्जीच्या विविध आजारांमुळे होणारी पापणीवरची सूज किंवा डोळ्यांमध्ये कचरा जाणे, फॉरेन बॉडी जाणं, ह्याला डोळ्यांमध्ये कचरा, फॉरेन बॉडी या विविध प्रकारांच्या आजारांवर आपल्याला उपचार करता येतील. ह्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आपण डोळ्यांचे अचूक निदान तसेच पेशंटची फोटोग्राफी म्हणजेच कुठल्याही आजारावर तुम्हाला पुढे जाऊन पेशंटचा आजार किती बरा झाला याचा फॉलोअप घेऊन आपल्याला अचूक ट्रीटमेंट करता येते. ह्या पद्धतीचे पेशंटच्या बुबुळाला मार लागल्यामुळे जर जखम झाली असेल तर आपण त्याचा फोटोग्राफ्स घेऊन सिरियली आपण मॉनिटर करू शकतो, ज्याद्वारे पेशंटची जखम किती प्रमाणात भरली, त्याचा किती ट्रीटमेंटवरती पेशंट किती पद्धतीने रिस्पॉन्स करत आहे हे बघा. आता ह्या पेशंटमध्ये पहिलेची जखम आणि नंतरच्या जखमचा आपल्याला सिरियल मॉनिटरिंग करता येतं आणि ज्याद्वारे आपल्याला अचूक निदान करून पेशंटची उपचार चांगल्या पद्धतीने करता येतो. ऑपरेशनसाठी ज्या लेन्स विविध प्रकारच्या लेन्स टाकाव्या लागतात त्या लेन्सचं अचूक माप घेण्यासाठी इकोरूल 2 प्रो हे बायोमेडिक्स या अत्याधुनिक इम्पोर्टेड कंपनीचे ए-स्कॅन मशीन मनच्चक्षू आय केअर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. काचबिंदू, मोतीबिंदू, डायबिटीस तसेच मागच्या पडद्यावरचे होणारे डायबिटीस, ब्लड प्रेशरमुळे होणारे आजार, यासोबतच चष्म्याचा नंबर काढणे, डोळ्यांची ॲलर्जी, डोळ्यांच्या सायचे ऑपरेशन अशा विविध आजारांवर मनच्चक्षू आय केअर येथे उपचार पद्धती उपलब्ध आहे. तुमच्या नेत्रसंबंधी कुठल्याही विकारांवर अडचणी असल्यास मनच्चक्षू आय केअर या हॉस्पिटलशी नेत्रतज्ञांशी तुम्ही संपर्क साधू शकता. नमस्कार. थँक्यू.